हाय नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी पूनम. तर आजचा एपिसोड आता तुम्हाला तर माहितीच आहे, बिग बॉसमध्ये फॅमिली वीक चालू आहे. आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे बराच दिवस झाला, आता 70 दिवस उलटून गेलेत आणि 70 दिवस उलटून गेलेत त्यामुळं त्यांच्या फॅमिलीला थोडंसं भेटवण्याचा एपिसोड चालू आहेत आणि फॅमिली घरात येते, फॅमिलीचे मेंबर घरात येत आहेत. तर आजचा सगळ्यात भावूक करणारा क्षण म्हणजे मी तुम्हाला सांगते की दीपाली सय्यदचा असणार आहे. म्हणजे आजचा एपिसोड खरंच खूप धक्कादायक आणि आणि खूप म्हणजे दुःखद असं होणार आहे बरं का. कारण खूप वाईट वाटतंय की एक कंटेस्टंट आहे आणि त्या दीपाली ताई आहे, त्यांचं आणि त्यांच्या सासूबाईंचं नातं हे इतकं घट्ट होतं आणि इतकं म्हणजे मस्त होतं ना, आई मुलीच्या नात्यापेक्षा पण छान होतं. असं मी एक इंटरव्ह्यूमध्ये तिच्या मिस्टरांकडून, तिच्या मुलाकडून ऐकलेलं आहे. पण काय होतं ना, कधी कधी ना नियती असं भाग पाडते की जी सगळ्यात जवळची व्यक्ती असते ना, तर त्या व्यक्तीचीच भेट होत नाही. असं नियतीच ठरवून आणते ती गोष्ट. तर त्यांच्याही बाबतीत असंच काहीतरी झालेलं आहे आणि त्यांना ही गोष्ट कळू दिली नव्हती आणि त्यांना कळवलं नव्हतं की त्यांच्या सासूबाईंचं निधन झालं हे. पण आत्ता ह्या फॅमिली वीकमध्ये ना, जेव्हा तिचा नवरा आणि मुलगा जेव्हा भेटायला येतो, तर त्यांच्यासोबत तिची आई पण आलेली दाखवली. पण ते आई आलेली नंतर दाखवले, जेव्हा दीपाली सय्यद तिच्या मिस्टरांना किंवा मुलाला, त्या दोघांना विचारते ना, की सासूबाईंबद्दल विचारते आई, तर तेव्हा ते खूप भावूक, म्हणजे दीपाली सय्यदचा नवरा खूप भावूक होऊन तिला सांगतो की दीपाली दीपाली करत ती आता आपल्यात नाही राहिली. म्हणजे तसं त्यांचं तिथं सांगितलेलं असेल, बोललं. आता एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल नक्की काय झालं, नक्की काय बोलणं झालं वगैरे. पण शेवटी आता 1.5 ते 2 महिन्यानंतर ना दीपाली सय्यदला समजणार आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये झालं होतं, असं ही घटना घडली होती, निधन झालं होतं. तर ते आत्ता दीपालीला ताईला समजणार आहे. तर म्हणजे खरंच ही गोष्ट खूप भावूक आहे बरं का, की आपल्या खूप जवळची व्यक्ती आणि आपल्या इतका चांगला बॉन्ड आणि इतकं चांगलं, म्हणजे एक आईच्या पण जास्त चांगली जीव लावणारी सासू जेव्हा भेटते ना, तेव्हा तिचं महत्त्व त्या सुनेला आणि त्या सासूलाच माहिती असतं. आणि जेव्हा असं असून पण ती तिचं म्हणजे सासूचं निधन होतं ना, ज्यावेळेस सून म्हणा किंवा मुलगीच धरलेली म्हणा, ती तिथं जवळ नसते ना, तेव्हा काय त्यांच्या भावना असतील किंवा काय झालं असेल त्यांचं हे, तरी पण त्यांनी त्यांच्या घरातल्यांनी इतके दिवस ती गोष्ट मनावर दगड ठेवून लपवून ठेवली. एवढे दिवस मनावर दगड ठेवून लपवून ठेवली. यातच त्यांचं पण किती ते की दीपाली ताईला सांगितलं तर गेमवर परिणाम होईल. म्हणजे बिग बॉसच्या घरात आता तिला एवढी मोठी संधी मिळाली आहे दीपाली ताईला, तर ती छान खेळत पण होती, सगळ्यांमध्ये मिक्स होते, स्वयंपाक छान मस्त तयारी करते, मस्त नटते वगैरे. तिच्या साड्या वगैरे खूप छान असतात, सगळं तिचं छान चालू आहे. तर मग ही एक गोष्ट सांगून कधीतरी, आता म्हणतात ना, गेलेली व्यक्ती परत येत नसते. तर तसाच काय भाग झाला आणि तिच्या घरच्यांनी तो निर्णय घेतला की बाबांनो, तिला नको सांगायला म्हणून. आणि दीपाली ताईला अजूनपर्यंत सांगितलेलं नव्हतं. तर आता फायनली त्यांच्या घरच्यांनी म्हणजे दीपाली ताईला सांगितलेलं आहे आणि तो एपिसोड म्हणजे त्यांचे शूट झालेत, म्हणजे होऊन गेलेले असणार आहेत आणि सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला बघायला म्हणजे बघताना पण ते खूप भावूक होणार आहे म्हणजे खूप भावनात्मक तो क्षण होणार आहे. आणि आता आपल्याला हे बघायचं आहे की दीपाली ताई आता ह्याच्यातून बाहेर कशी पडते. आणि खरं तर दुःख हे खूप मोठं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाणं म्हणजे त्या व्यक्तीला आपण परत कधीच बघणार नाही किंवा त्या व्यक्तीला आपण कधीच बोलू शकणार नाही. आणि ही एक घरातला मेंबर आणि त्या टायमिंगला आपण नसणं, म्हणजे ही काय प्रतिक्रिया आणि ही म्हणजे काय क्षण आहे. शेवटी नियतीने म्हणतात ना, नियतीचा खेळ हा वेगळाच असतो. त्यामुळं ना, तर आता दीपाली ताईला समजणार आहे. तर दीपाली ताई खूप रडते आणि खूप भावूक झाले. तर आपण ती कशी आता ह्या दुःखातनं सावरते किंवा कसं तिला पाठबळ मिळतंय, घरातून कसा रिस्पॉन्स मिळतोय किंवा घरातून तिला कसं ट्रीट केलं जातंय किंवा ह्याच्यावर पण सगळ्या गोष्टी आहेत. कारण मेंटली माणूस असं समजल्यानंतर मेंटली खूप डिस्टर्ब होतो माणूस.
त्यामुळं आता दीपालीताईला कसा सपोर्ट मिळतो आहे. आता काटा टीम तर दीपालीताईचा साथ सोडणार नाही आहे, पण टोळीकडून आता टोळीमध्ये तसं तर काही राहिलंच नाही आहे, पण तरी पण त्यांच्याकडून घरातल्या सगळ्यांकडून तिला ह्या दुःखातून सावरण्यासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे बरं का. खरं तर आता आजचा एपिसोड बघितल्यानंतरच आपल्याला समजेल आणि नंतरचे एपिसोड बघितल्यानंतर म्हणजे इथून पुढं बिग बॉस बघितल्यानंतर समजेल. पण देव तिला हे दुःख थोडं विसरण्याची किंवा हे दुःखातून बाहेर पडण्यासाठी मदत करो, इतकंच मला पण वाटतं. कारण हा क्षण खूप असा मनाला लागण्यासारखा आहे. तर चला आपण एपिसोडमध्ये बघूयाच आणि इथून पुढच्या एपिसोडमध्ये पण आपल्याला बघायला मिळेल दीपालीताई किती स्ट्रॉंग आहे किंवा ती किती स्ट्रॉंगपणे खेळते किंवा ती किती स्ट्रॉंगपणे राहू शकते. तर हे आपण नक्कीच बघूया. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे आपले व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील लगेच आणि तुम्हाला व्हिडिओ छान छान बघायला मिळतील. सो नवीन आहे, थोडंसं कॉम्प्रोमाइज करून घ्या, म्हणजे थोडंसं काही चुकलं वगैरे तरी थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवत जावा की काय चुकलं काय नाही ते, आणि व्हिडिओ नक्की बघत जावा शेवटपर्यंत म्हणजे समजेल. सो चलो बाय. आणि अजून एकदा म्हणेन की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की भेटेल. बाय.